जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आज जिल्ह्याची मोठी बातमी। महाराष्ट्रात ऑटो टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, पण सीमावर्ती गोंदियात मात्र संभ्रम। राज्य सरकारने 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत दिली होती। आता 17 ऑगस्टपासून कारवाई सुरू होणार आहे। मात्र गोंदिया जिल्ह्यातील ऑटो चालकांनी थेट मागणी केली आहे की हिंदी बोलल्यास कारवाई करू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे। गोंदिया जिल्हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला लागून असल्याने येथे मोठ्या प्रमाणात हिंदी बोलणारे प्रवासी येतात। आम्ही मराठीत बोललो तर त्यांना कळत नाही, त्यामुळे आम्हाला हिंदीत बोलावं लागतं। प्रवाशांसोबत हिंदीत संवाद केला तर आमच्यावर प्रशासनाने कारवाई करू नये, अशी आमची मागणी आहे, असे ऑटो चालक संघटनेने म्हटले आहे। सीमावर्ती जिल्हा असल्याने मराठीसोबतच हिंदी बोलणे ही देखील गरज आहे, अन्यथा प्रवासी आणि चालकांमध्ये समन्वय होणार नसल्याचे देखील संघटनेने सांगितले आहे। सरकारने जो हा निर्णय आणला की ऑटो रिक्षा चालकांना मराठी यायला पाहिजे, त्या निर्णयाचा ऑटो रिक्षा चालक स्वागत करत आहोत। पण आमच्या गोंदिया जिल्हा छत्तीसगड आणि मध्य प्रदेशला लागून आहे आणि बहुतांश लोक तिकडचे येतात आणि त्यांच्यासोबत आम्हाला मराठीमध्ये बोलले तर आमच्या व्यवहार बरोबर होणार नाही। ते हिंदीत बोलतील तर आम्हाला पण हिंदीमध्ये बोलावं लागेल। काय पण सरकार नेहमी वेगवेगळ्या नवीन नवीन GR आणि ह्या काढत असतात योजना, आणि आम्ही त्यांच्या फॉलो करतो। पण आमच्या ऑटो रिक्षा चालकांची एक समस्या खूपच आहे की जे सरकारने अर्धे तिकीट महिलांसाठी केले आहे, त्यांच्या आम्हाला पुष्कळच नुकसान होत आहे। अर्ध्या तिकीटमुळे आमचे धंदे पूर्ण उद्ध्वस्त झाले आहेत। तर सरकारचे आम्ही नेहमी जे ते आणतात योजना आणतात त्याच्या फॉलो करतो, पण सरकारने आमच्या पण या समस्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। आमची समस्येवरही सरकारनं थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे। मी गोंदिया जिल्हा अध्यक्ष सतीश समुद्रे। गोंदियात सीमावरून छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्य लागलेलं आहे। इथून पुष्कळ प्रवासी येतात, तर त्याच्यावर हिंदीवर आम्ही त्यांच्यासोबत व्यवहार ते करते, तर मराठी बोलून त्याला समजणार नाही, तर आम्हाला त्यांच्यासोबत हिंदीवर बोलावं लागेल। तर सरकारनं याच्यावर थोडंसं शिथिलता घ्यायला पाहिजे का ऑटोवाले बरोबर मराठी बोलता का नाही बोलता, त्याच्यावर शिथिलता घ्यायला पाहिजे। आमची कार्यशाळा पण घेतलेली आहे RTO साहेबना का सर्वांना RTOनं लायसन्स पण चेक केलेला आहे। आणखीन पुष्कळ समस्या आहे ऑटोवाल्याची। सरकारनं अर्धी तिकीट केलं आहे महिलांसाठी, पण आमच्या ऑटोवाल्यावर त्यांच्या धंद्यावर त्याच्या व्यापारावर पुष्कळच अर्धशीच झालेला आहे त्यांचा धंदा। त्याचा ते आपल्या पोराबाळाला कसं शिकवणार, त्याच्या पोरेबाळा कसं विकसित होणार। आमची मराठीत आम्हाला येतच नाही। आम्ही महाराष्ट्र राज्यात राहतो, तर मला मराठी येतच आहे। तर आम्ही मराठीवरच जास्त व्यवहार करतो, मराठी भाषेवर।